उन्हाळा चालू झाला की आपल्याला वेगवेगळी सरबते प्यावीशी वाटतात, त्याचबरोबर रसरशीत फळे देखील खावीशी वाटतात। तर अशाच एका रसरशीत फळाचा वापर करून आपण दिल्लीचं फेमस मोहब्बत का शरबत कसं तयार करायचं ते बघणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। सरबत बनवण्यासाठी आपल्याला जे रोज सिरप किंवा रूअफजा लागणार आहे ते देखील आपल्याला घरीच बनवायचं आहे। तर 7 ते 8 गुलाबाच्या मी या ठिकाणी पाकळ्या घेतलेल्या आहेत। फक्त आपल्याला या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। आता या गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला छान स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। पाकळ्या मी छान 2 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे, 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। परत मी या ठिकाणी 1 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला साखर सोबत छान अशा गरम करायच्या आहेत। जोपर्यंत आपल्या साखरचा एकतारी पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। गुलाबाच्या पाकळ्याचा जो रंग आहे तो पाण्यामध्ये हलकासा उतरलेला आहे, जास्तही रंग उतरलेला नाहीये पाण्यामध्ये। गुलाबाच्या पाकळ्याचा जो लाल रंग आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरण्यासाठी यामध्ये आपल्याला लिंबू सत्व टाकून घ्यायचं आहे। म्हणजे सॅट्रिक ॲसिड, ढोकळा बनवण्यासाठी आपण जे सॅट्रिक ॲसिड वापरतो तेच सॅट्रिक ॲसिड आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या तुम्हाला हे मिळून जाईल। सॅट्रिक ॲसिड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता। 10 ते 12 आपण या ठिकाणी सॅट्रिक ॲसिडचे फूल घेतलेले आहेत। तर यामध्ये सॅट्रिक ॲसिड टाकून आपण पाण्याला परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। सॅट्रिक ॲसिड टाकल्यानंतर गुलाबाच्या जे पाकळ्याचा रंग आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये व्यवस्थित असा उतरलेला आहे। तुमच्याकडे जर रोज इसेन्स किंवा केवडा इसेन्स असेल तर तुम्ही ते देखील यामध्ये घालून घेऊ शकता। 4 ते 5 मिनिट आपण याला छान असं गरम करून घेतलेलं आहे। साखरेचा आपला एकतारी पाक तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि ही कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मी अशा पद्धतीची एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। चाळणीवरती आपल्याला हे सिरप गाळून घ्यायचे। तर सिरप मी या ठिकाणी गाळून घेतलेला आहे। आता या ज्या गुलाबाच्या पाकळ्या उरलेल्या आहेत ते आपलं गुलकंद आहे, ते तुम्ही कुठल्याही केकसाठी किंवा पानामध्ये वापरू शकता। गुलकंदाचा ज्या ठिकाणी तुम्हाला वापर करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही हे वापरू शकता। आणि आपले जे सिरप आहे ते बघू शकता तुम्ही, एकदम मस्त लाल रंगामध्ये तयार झालेला आहे। एकदम छान घट्टपणा देखील आलेला आहे याला। मस्त असं आंबट गोड चवीचं आपले हे रोज सिरप या ठिकाणी तयार झालेलं आहे किंवा रूअफजा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे। रोज सिरप वापरून आपल्याला सरबत तयार करायचं आहे। या ठिकाणी मी 1 चमचा सब्जा पाण्यामध्ये भिजू घालून घेतलेला आहे। पाण्यामध्ये टाकताच आपला हा सब्जा एकदम छान असा फुललेला आहे। कलिंगण आपण या ठिकाणी एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे। बारीक अशा आपण कलिंगणाच्या फोडी घेतलेल्या आहेत। अर्धा लिटर मी या ठिकाणी दूध घेतलेलं आहे। आता दुधामध्ये आपल्याला कलिंगणाच्या या फोडी घालून घ्यायच्या आहेत। जे रोज सिरप आपण तयार करून घेतलेले आहेत ते रोज सिरप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा। टरबूज गोड आहे आणि आपण रोज सिरप देखील यामध्ये घातलेला आहे, त्यामुळे मी यामध्ये वेगळी साखर घालणार नाहीये। 1 चमचा आपल्याला यामध्ये सब्जा बीज घालून घ्यायचा आहे। आता सरबत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। घरी तयार केलेल्या रोज सिरपमुळे आपल्या सरबतला एकदम मस्त असा रंग आलेला आहे। मस्त असं आपले हे मोहब्बत का शरबत या ठिकाणी तयार झालेलं आहे। यामध्ये बर्फाचे खडे जर तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता। सरबत मी या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेला आहे, त्यामुळे मी यामध्ये वेगळे बर्फाचे खडे घालणार नाहीये। बर्फाचे खडे घातल्यामुळे आपले जे दूध आहे ते थोडंसं पातळ होऊ शकतं, त्यामुळे आपण यामध्ये बर्फाचे खडे न घालताच हे सरबत फ्रीजमध्ये मी थंड करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।